नमस्कार. रोकठोक मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आत्ताच म्हणजे काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रातील विधानसभेचे रणधुमाळे आता समाप्त झालेले आहे. आत्ता म्हणजे हेतून पाठीमाग महायुतीचे सरकार होते ना, आत्ताही पुन्हा जे सर्वसामान्य जनता त्यांनीही महायुतीलाच कौल दिलेला आहे. त्यात लाडक्या बहिणींनी जास्त त्यांना उचलून धरलेला आहे. तर ह्याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड जो मतदारसंघ आहे त्यामध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा अवघ्या 1000 ते 1200 मतांनी पराभव झालेला. त्याच पार्श्वभूमीवर आपण भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील काका यादव यांची आज आपण खास मुलाखत घेणार आहोत आणि त्या पराभवाची कारणे त्यांनी जे आतापर्यंत जो म्हणजे शेतकऱ्यांची किंवा सर्वसामान्यांची मोलमजुरी करून जगणारे असतील त्यांची भरपूर कामे करून दिलेली तरीही ते कुठे कमी पडले ते आपण त्यांच्याकडून खास जाणून घेऊया. आणि हेतून पुढं की भाजपची जी किसान मोर्चाची ती कशी वाटचाल राहील हे आपण त्यांच्याकडून खास जाणून घेऊया. काका नमस्कार. नमस्कार. काका, जे आता राम शिंदे साहेब यांचा पराभव जे 1000 ते 1500 म्हणजे 1200 मतांनी झाला त्या संबंधात माझा तुम्हाला म्हणजे पहिला प्रश्न आहे की हा पराभव कशामुळे झाला की शिंदे साहेब हे सर्वसामान्यांमध्ये पोहोचू शकले नाहीत किंवा जे कार्यकर्ते त्यांचे म्हणजे काय असे हे सर्वसामान्यांच्या म्हणजे टोकापर्यंत पोहोचले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी नेते सर्वच आम्ही जवळजवळ 6 महिने झाले सर्व जनतेत फिरत होतो, पण हा पराभव आम्हाला अजिबात मान्य नाही. रोहित पवार यांनी करोडो रुपये वाटले लोकांना, घरोघर डायरेक्ट 10-20 फेकून द्यायचे. बाहेर गावांचे पुण्याची माणसं आणले त्यांना मताला 10,000 रुपये दिले, गाडीचं भाडं दिलं, 2 ठिकाणी त्यांना जेवण दिलं. त्याच्यामुळे ह्या थोडक्या मताने आमचा पराभव झाला आहे. तर आता जे शिंदे साहेब यांनी आता जे 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलं की पवार जे दोन्ही पवार असते ना, अजितदादा आणि रोहित पवार यांचं जे कटस्थान त्यांनी आखलेलं आहे त्याचा काय फटका बसला का? त्याचा 100% फटका बसला आहे. पण त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही, आमचे मोठे नेते बोलतील. मी चौकशी केली पण अजित पवारांचे अंबालिका कारखान्याचे कर्मचारी बऱ्याच गावात मला फोन आले, आमच्या गावातले अंबालिका कारखान्याचे त्यांचे पदाधिकारी राम शिंदे साहेब काम केलं नाही. त्यावेळी मी एवढं मला माहिती बोलतो. मला जेव्हा अजित पवार साहेब यांच्या काही बोलणार नाही, मी आमच्या पक्षातच महायुती आहे ती आमच्या राम शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस काय बोलतील ती आम्हाला मान्य आहे. पंचवार्षिकला रोहित पवार म्हणाले होते आणि त्यांनी शब्द म्हणजे खरा करून दाखवतात का काय असा प्रश्न भाजप म्हणजे कार्यकर्त्यांना पडलेला आहे की मी 25 वर्ष कर्ज जामखेड मधून हलणार नाही. रोहित पवार हे तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं अजिबात पटत नाही. सांगा तुम्ही तुमच्या कार्यकर्ते कोणा चांगले केले, 1-2 कार्यकर्ते केले असेल, दुसऱ्याला तुम्ही अक्षरशः 5 वर्षांनी एवढा त्रास दिला. कोणाच्या जमिनी हल्ल्या, गायरांच्या जमिनी सगळ्याच गेल्या, कोणाच्या जमिनी हल्ल्या, कोणाच्या बदल्या केल्या, कोणाच्या नोकऱ्या घालवल्या, एवढंच यांनी काम केलं. त्याच्यामुळे आम्ही महायुतीच्या सर्वांनी मिळून आमच्या राम शिंदे साहेबांनी सर्वांनी मिळून आम्ही या 5 वर्षात तुम्हाला घोडक्या टेका लावले. तुम्ही करोडो रुपये वाढले म्हणून तुम्ही 1200 मतांनी विजयी झालात. तुमचा आता पुढच्या 5 वर्षात काय होईल ते तुम्हीच बघा. आता एवढं माझं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी सर्वसामान्य 43,000चं लीड हे शिंदे साहेबांनी कव्हर केलं का? म्हणजे एवढं कव्हर झालं, 43,000 लीड एवढं कव्हर केलं 5 वर्षातच. मग 5 वर्ष एवढं कव्हर केलं म्हणजे पुढच्या वर्ष 50,000 आम्ही आणू, पुढच्या 50,000 आम्ही 100% पाडू. मला काय वर्षभराला काय काम करायला म्हणून नाही. आमची एवढ्या लोकांनी सहकार्य केलं अंत नाही. घरच्या भाकरी खाऊन घरचं जेवण करून सगळं घरचं करून नाही ते लोकांचं सहकार्य केलं तरी लोकांनी आम्हाला मतदान केलं. तेवढं आम्हाला मतदान द्यायला पाहिजे लोकांनी. आता मी आता वर्षभर काम बंद केलं. लोकांनी मला फोन येतात का आमची टिपी झाली का आमचं हे काम आहे का ते आमचं. त्याला सांगतो मी सर, मला काय वर्षभर सवड नाही, मला काय काम करायला म्हणून नाही. आमचं साहेब पडलेत आणि माझा कुठला अधिकारी आता माझं काय जागू शकत नाही. उलट तुमचं काम करायचं तर माझे अधिकारी कोण दाखल करतील जर का मी चुकीचे बोललो तर, बरोबर का? त्याच्यामुळे आता सर्वसामान्यांचे काम जे हेतून माग तुम्ही करत होता ते आता हेतून पुढे किती दिवस बंद ठेवणार आहे? मी कमीत कमी आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होईपर्यंत मी बंद ठेवतो. तिथे पुढे लोक काय करतात, कोणाला निवडणूक कसं करतात बघतो. आणि जर आमच्या महायुतीच्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्याला जर निवडून दिलं, अक्षरशः जेव्हा रान करीन
कोणचं आंदोलन कसं आंदोलन करीन, कोणचं कसं आंदोलन करीन, पण गोरगरीब शेतकऱ्यांचं कोणतंही काम फुकट करून दिलं एवढी माझी जिद्द. आज माझी जिद्द होती, पण साहेब पडल्यामुळे मला मूड मला अक्षरशः मला काम करायला मूड राहिला नाही. असं असतं कुठं एवढं लोक असं करावं माफ नाही करा. कुठे गेले कसलं आंदोलन केले, सांगून कपडे घालून आंदोलन करीन का मी? कपडे घालून आंदोलन केले हा, आणि फुकट पैसे नाही कोणून काय नाही. पत्रकाराचं पैसे मिळत भरायचं, सगळं पैसे मिळत भरायचं, असं नाही चलत ना. मी कसं काम करू, तुम्ही कसं काय काम करू? मी आता एवढी जिल्हा परत पंचायत होऊन द्या, ते निकाल पाहून मी परत काम करायला सुरू करतो. म्हणजे आता कर्जत जामखेड मध्ये ज्या गावाने लीड दिलंय तिथल्या शेतकऱ्यांची काम ज्या गावात जास्त लीड आहे त्या गावातील आमच्या महायुतीच्या भूतप्रमुखांना किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना विचारून त्या गावात मी काम करणार आहे. आणि जी गाव मागत तिथे सुद्धा आमचे पदाधिकारी काम करायला कमी पडले, त्यांनी लोकांचे पाय धरायला पाहिजे. विनंती करतो आम्हाला मतदान करा, आमचं सहकार्य करा, तुमचं गाव आम्ही कोणतं गड तिथं सगळे माणसं कमी पडल्यात, तिथं मी कोणाच काम करणार नाही. जी गाव आपल्याला लीड आहे तर त्यांचं काम करणार मी, काम करून देणार त्यांचं. पण ती वर्षावर नाही कोणाला काम करणार, नाही करणार. लय तर असू दे मग करणार, भलता तर असू दे. म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होते असं तुम्हाला वाटतं का? अडवणूक 100 माझे मी अडवणार आहे. मी काय काम करणार आहे, मी काय पाहणार तर पवार फोन करते, त्यांचे पदाधिकारी फोन करते, त्यांच्या पिवाला फोन करते, त्या लोकांना अनुभव येते ना. 12 महिन्यात कार्याला लोकांना अनुभव येतो, लोकांना अनुभव येते ना. मी आपल्या बोंबलत काम करू सुटलोय हा, मला काय कळलं ना. लोकांनी आमचा कार्यक्रम केला, मला 12 महिन्यात लोकांचं थोडं कळून द्या, लोकांना अनुभव येऊन द्या, मग नंतर 12 महिने काम करणार पुन्हा. मी नाही म्हणत नाही कामाला, अहो काम मला काहीच वाटत नाही. काम म्हणजे माझ्या जुराळे काम म्हणजे काय मला विषयच नाही. कुठला अधिकाऱ्यांना कुणी कधी फोन करतो आणि माझा अधिकारी फोन घेतीलच आणि कामच करून घेतील. आमच्या वाडीत एक टिपे झाली 8 दिवस टिपेकडे कुणी बघायला सुद्धा या शेतकऱ्यांनी 22,000 रुपये रोख देऊन खाजगी टिपे आणली. ती 22,000 गेला, मला एवढं दुःख वाटतं. मी आजपर्यंत 1 रुपया कोणा जाऊन दिला नाही. आमच्या गावात शेतकऱ्यांचं 22,000 रुपये गेलं, त्यांनी टिपे आणली. डीपी आल्यानंतर एक दिवस टिपी तशी होती, वायरमॅन काय साहेब बंद करणार, त्याला कोण सांगायचं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्याकडे आली, त्याला मला तुमची पक्षी त्यांना फोन करा. ते म्हणजे त्यांना फोन करणार नाही, त्यांचं काम तसं पडले म्हणलं थांबवून तिथं त्याला तारा वाढता म्हणजे त्याला ती कामचं काम करणार नाही. शेवटी मग मी साहेबाला फोन केला, वायरमॅनला फोन केला, लाईट बंद करून दिली आणि डीपी बसून दिली. ते आमच्या गावात असल्यामुळं बाकीचं नाही कोण काम करणार. मी काही घेण नाही, काही गरज नाही आपल्याला. बरं, एक राम शिंदे जे कट्टर विश्वास म्हणून तुम्हाला समजलं जातं कर्जत जामखेड मध्ये, तर साहेबांचा जो पराभव झाला त्याची खंत तुम्हाला वाटते का हो काका? रडलो टाटा सगळं रडलो, बाप नाही रडलो, पत्ता रडलो. मी आमच्या घरी कुणी येऊन रडायची, रोज गाव माणसं याच्या रडायची, मला फोनवर लोक रडले, मी लय रडलो. रडलो सांगू लोकांना मी असं नाही सांगता येत ना. दुःख म्हणजे सोपं आहे की रामचंद्र साहेबांसाठी मी 5 वर्ष मला गॅरंटी देतो, साहेबांना 100% निवडून आम्ही सगळं मिळून मी कामं करतो. मी बाकीचे काम करतो, कामं मी करतो असं मी नाही, पण बाकी सगळ्या आधारावर मी सगळ्या लोकांचे काम करतो. मी एकटा काय करू शकत नाही. माझ्या भागात सगळे आमचे महायुतीचे पदाधिकारी होते. रामचंद्र साहेबांची मला खंबीर साथ होती. एका शेतकऱ्याने फोन केला, मी रामचंद्र साहेब फोन करायचो, असं अधिकारी काम करायचं. मग तिला अधिकाऱ्याला फोन करायचं, मला म्हणायचं मला फोन करा. मी अधिकाऱ्याला फोन करायचं, मी शेतकरी लगेच काम पकडून द्यायचं. पैसे नाही, काही नाही, काहीच नाही. आमच्या वाढत्या माणसाने 55,000 वारस नोंद लावायसाठी मी त्याचे पैसे माघारी देऊन काम करून दिलं. काय लोक सेवा करा पाहिजे अजून? एवढे लोकांचा लाखो करोड लोकांचा फायदा करून दिलाय. त्या कोपरेट 10 गाडी मेनलाईन गाडी तारा चोरी गेल्या, त्याच्या 4-5 लाख जरा खर्च झाला होता. ते तो मुस्लिम समाजाचा होता. त्याने मला फोन केला, ते मी गेलो तिथं सगळं बघितलं, नाही तारावरून फुकट करून दिलं. 1 रुपये मला रुपये नाही आणि अधिकाऱ्याला रुपये नाही, फुकट काम झालं. अशी कितीतरी काम इथे माफ नाही झाला. बरं, कर्जत तालुक्यामध्ये जे नदी गावातील जे पट्ट्या म्हणजे नदीच्या पट्ट्यातील जे गाव आहेत त्यांनी रामशिंदेना भरघोस असं मतदान दिलंय. आणि जो आता कर्जत पासून जे इकडचा मिरजगावकडचा पट्टा आहे, मिरजगावनेही चांगल्या प्रकारे म्हणजे लीड दिलेला आहे. जो खाली कुंबळे आणि जामखेड शहर ह्यांनी जे म्हणजे शिंदे साहेबाचा तो बालेकिल्ला मानला जायचा, तर तिथंच शिंदे साहेबांना म्हणजे लीड कमी भेटलं. कशामुळं? कसं नाही भेटलं ना, सगळ्यांना माहिती की पैसा जोर केला यांनी, किती दिले पैसे दिले. आता मी नाव नाही कोणाचं. आमच्याच गावात आमच्या नेते 1100-1200 रोहित पवार लीड आहे. मग तुम्ही सांग कशामध्ये लीड आहे ती? पैशावर झाले बाकीच काय नाही. रोहित पवार कुठं काय काम नाही, काही काम नाही, कुठं कसलंच काम नाही. लोकांना त्रास देणे
एवढं यांचा विकास आहे पण कामाचं काय घेणं यांना यांना कामाचं काही घेणं नाही. तर काका शेवटचा प्रश्न एक विचारतो की आता जे आता आमदारकीचे जे आता शिंदे साहेबांना जी 4 वर्षाची अजून टर्म आहे त्यामध्ये काय तुमचं साहेबांचं काय म्हणजे असं बोलणं झालंय का की किंवा कोणतं सभापती पद किंवा कोणतं मंत्रिपद भेटेल असं काय? साहेबांना माझा रोज फोन चालू आहे पण साहेबांनी मला त्याविषयी काय मला बोलले नाही. सभापती विषय बोलले नाही, मंत्रिपदाचा विषय बोलले नाही. ते मी म्हणलं तर वेगळा निकाला करत तालुक्यात मी आत्महत्या करू शकतो, मला काय कोणाचं काम करायचं नाही. साहेब म्हणले तुमचं आहे तसं काम चालू द्या आणि आत्महत्याचं काय तुम्ही डोक्यात घेऊ नका, मी आहे तुम्हाला इथून मागे त्याचा पाठिंबा दिला तसंच माझं तुम्हाला पाठिंबा कायमस्वरूपी राहील. पण तुम्ही आत्महत्या डोक्यात घेऊ नका, लोकांची कामं चालू ठेवा, परत लोकांना अनुभव येईल. माझं म्हणणं आहे मी लोकांचं काम वर्षभर कोणाचं काम करणार नाही, लोकांना कळून द्या. रोहित पवार फोन केला मी तुम्ही वागा मी काय वायर म्हणे का आता मग गेलं उदाहरण नाही. आता ती निघून गेलं मानव तिकडे यायला माहिती ती आपण सारखीच त्याला मंत्री खुर्ची नाही घेते, विरोधी पक्ष नाही काय नाही काय संबंध काहीच नाही. कोणतेच आमदार लागतात विरोधी पक्ष व्हायला, सगळ्या मिळून 40-50 आमदार इथं 3 पक्ष मिळून. याला विरोधी पक्ष इकडे जायचं चान्स नाही, ह्याला बोलायचं चान्स नाही. जर काय बोलले तर आमचे दाणे वाघ, निलेश राणे, नितेश राणे, गोपीचंद पडवकर तिथं आहेत, ती काय करू ते सांगता येत नाहीत. तर धन्यवाद मित्रांनो.